आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत लवासा सिटी, जी की महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये लोकेटेड आहे। लवासा सिटी इंडिपेंडन्सच्या नंतरची भारतातील पहिली एकमात्र प्लान हिल सिटी आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवासाबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे। तुम्ही या ठिकाणी कसं येऊ शकता, इथे तुम्हाला किती खर्च येणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कोणते लोकेशन्स बघायला मिळणार आहेत। चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि लवासा सिटी एक्सप्लोर करूया। सुप्रभात मंडळी, आजचा आमचा सेकंड डे आहे। आम्ही काल तामिनी घाटला आलेलो होतो। तिथे जो काय वॉटरफॉल होता तो बघितला आणि रात्री आम्हाला खूप लेट झाला, साधारणतः 8:30 वाजले। त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि एका ठिकाणी स्टे केला। आता सेकंड डे आहे, आम्ही आणखी तामिनीमध्येच आहे। चाललंय आता आमचं प्लॅनिंग। लवासा सिटी मुझे लगता है एक 30 किलोमीटर के आसपास होगा यहाँ से। हाँ 25-30 जाएंगे फिर लवासा। ठीक आहे, तर आता आमचं लवासा सिटीला जायचं प्लॅनिंग झालेलं आहे। आता आम्ही तिथे पाठीमागे तुम्ही बघू शकता जोशी वडेवाले आहेत, तिथे एक जरा नाश्ता वगैरे करतो, चहा वगैरे घेतो आणि चहा आणि वडापाव। जोशी वडेवाले येथे फक्त वडेच नाही तर ब्रेकफास्टसाठी वेगवेगळ्या प्रकारचे महाराष्ट्रीयन पदार्थ आपल्याला येथे खायला मिळतात। तर मित्रांनो, आत्ता जस्ट आमचा नाश्ता झाला। मी तुम्हाला म्हटलं 25-30 किलोमीटर आहे इथून लवासा सिटी, पण नाही ॲक्च्युली 40 किलोमीटर आहे। आत्ता जस्ट मॅपमध्ये बघितलं, तिथून आता आम्ही चाललो आहे लवासा सिटी व्हिजिट करण्यासाठी। तर ठीक आहे, आता टाईम न वेस्ट करता आम्ही इथून निघतो। साधारणतः 1.5 तास लागेल तिथे पोहोचण्यासाठी। मित्रांनो, लवासा सिटीच्या एक जस्ट 15-20 किलोमीटर अगोदर एक डॅम लागतो, टेमघर डॅम। तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी पुढे। हा आहे तो टेमघर डॅम। तिथे तुम्ही जाताना फोटोशूट वगैरे करू शकता। हा ब्रिज आहे, इथून चांगला व्ह्यू दिसतोय डॅमचा। सध्या पाणी नाही आहे त्यांनी सोडलेलं, जेव्हा पाणी सोडतात याच्यावरून तेव्हा सुद्धा फोटोशूटसाठी एक छान असं लोकेशन आहे, इथे तुम्ही शूट करू शकता। आपला स्टे वगैरे बुकिंग वगैरे काही नाही काय नाव काय दादा आपलं? किशोर पंडित, ISHOR किशोर पंडित। किती रुपये घेतले? 500 रुपये। 500। तर मित्रांनो, इथे आहे लवासा सिटीचं एंट्री गेट। इथे एक छोटंसं चेकपोस्ट आहे पाठीमागे। तिथे जर तुम्ही कारने येत असाल तर तिथे बघा 500 रुपये चार्जेस आहेत आणि 2 व्हीलरने येत असाल तर 200 रुपये याप्रमाणे इथे चार्जेस घेतात। चला तर आता आम्ही इथून लवासा सिटीसाठी एंटर करतोय। वेलकम टू लवासा। तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आता इथे लवासा सिटी व्ह्यू पॉइंटला। इथून तुम्ही लवासा सिटीचा व्ह्यू बघू शकता। तुम्ही जे समोर बघताय ही आहे लवासा सिटी। इथून एक 5-10 मिनिटाचा रोड आहे, आणखी खाली जाण्यासाठी आपल्याला एक 10 मिनिट लागतील। ये है लवासा सिटी और मैं हूँ आकांक्षा। आप देख रहे हैं किशोर पंडित का चैनल।
बाय। रिटेक एक्शन। ये है लवासा सिटी और मैं हूँ आकांक्षा और ऐसे ही सुंदर सुंदर ब्लॉग्स के लिए बने रहिए किशोर पंडित के ब्लॉग्स पे। थँक्यू। मित्रांनो, ही आहे लवासाची ईगल आय व्ह्यू. लोकेशन तर खूपच सुंदर आहे आणि पहिल्यांदा मला महाराष्ट्रातील एवढ्या छान पिकनिक स्पॉटवर पर्यटकांची कमी जाणवत आहे. लवासा सिटीमध्ये एंट्री करण्याचे चार्जेस आहेत 500 रुपये. वेलकम टू लवासा. अरे यहाँ वेलकम करने के लिए कोई होना तो चाहिए. बात तो सही है. लोक इथं घरांच्या टेरेसवर चढलेत. त्यांचा फोटोशूट चाललाय कदाचित. एक जण आलाय त्यांना खाली उतरवण्यासाठी. इथे एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. तिथे काय लिहिलंय बघा, बेकार चाय. यार इथे पब्लिक बघा ना किती आहे. याच्यापेक्षा तर जास्त माझे यूट्यूबचे सबस्क्रायबर आहेत, 151. बात तो सही है. लवासा रिव्हर किंवा तुम्ही त्याला लवासा डॅम सुद्धा म्हणू शकता. पाठीमागे जो दिसतोय समोर, आपण तिकडे जाणारच आहे आता. हे जे समोर दिसतोय तो आहे डॅम, लवासा डॅम, आणि ही आहे ते रिव्हर लवासा सिटीची. बघू शकता सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो. तुम्ही मान्सून सीझनमध्ये या ठिकाणी येऊ शकता. आता जस्ट मान्सून सीझन चालू झालेला आहे. आत्ता बघा वरून आहे, थोडंसं ऊन पडलेलं आहे. आता 12 वाजलेले, परंतु इथे हवा एकदम थंड हवा चाललेली आहे. माझ्यासोबत ज्या फ्रेंड्स आले होत्या त्यांचा इकडे फोटोशूट चाललेला आहे. फोटोशूट करण्यासाठी सुद्धा सुंदर असं लोकेशन आहे इथे लवासा सिटीचं. खूप छान. मी 1 वर्ष झाला वाट बघत होती इकडे यायला लवासा सिटी, बट असं ऐकलेलं की इकडं आलं तर पाहण्यासारखं काही नाही आहे. बट ही सिटी खूप सुंदर आहे. तुम्ही एकदा नक्की विजिट करा, तुम्हाला पण आवडेल. मित्रांनो, जी लवासा रिव्हर आहे त्याच्याच लेफ्ट साईडला एक छोटंसं इथे कॉम्प्लेक्स आहे शॉपिंगसाठी. तुम्हाला जर काही इथे खरेदी करायची असेल तर तुम्ही इथे करू शकता. मित्रांनो, आत्ता आमचा फोटोशूट वगैरे झालेला आहे कंप्लीट. मला बोटिंग करायचं होतं, परंतु आत्ता सध्या बोटिंग बंद आहे. कदाचित 4-4:30ला ते चालू होतं. एवढा टाईम नाही आहे. आता ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत पुढे. इथून पुढे गेले की 1-1.5-2 किलोमीटरवर. तिथे बघूया आपल्याला काय करता येतं का ॲक्टिव्हिटीज वगैरे तिथे करूया. आणि आपल्याला डॅमवर जायचं जाता जाता तुम्हाला म्हटलं तो डॅम आहे तो बघून जाऊया. तर मित्रांनो, तुम्हाला म्हटलेलं लवासा डॅम हाच आहे तो ब्रिज, त्याच्यावर आलेलं आहे. मला पाठीमागे दाखवतो. एक मिनिट. या साईडला पाणी दिसतंय, लोकेशन मस्त आहे, हे तुम्ही बघू शकता. फोटोशूट करण्यासाठी सुद्धा हे लोकेशन खूप छान आहे. तुम्ही इथे आल्यानंतर फोटोशूटसुद्धा करू शकता. आणि आत्ता मान्सून चालू झालेला आहे. पावसाळा काय पाऊस जास्त झाला नाही, त्यामुळे या साईडला बिलकुल पाणी नाही आहे, खूपच कमी पाणी. लवासा रिव्हर तुम्हाला जे म्हटलं की इकडून आलेली लवासा रिव्हर. यानंतर आता इथं तुम्हाला म्हटलं ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजसाठी एक 1.5 किलोमीटर डिस्टन्सवर आहे
तिथे गेल्यानंतर बघूया आपल्याला काय ॲक्टिव्हिटीज करता येतात का. असतील तर ठीक आहे, नाहीतर मग तिथून आपण लगेच रिटर्न निघणार आहे पुण्यासाठी. मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलेलं होतं की लावास सिटी झाल्यानंतर आपण ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी जाणार आहोत. तर आम्ही तिथून जाऊन आलो, पण व्हिडिओ खूप मोठे होईल, त्यासाठी त्याची मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे पार्ट 2, लावास सिटी पार्ट 2 म्हणून. तर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेली आहे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज, जिथे आम्ही झिपलाईन वगैरे केली होती. ते मी तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण व्हिडिओसाठी नेक्स्ट पार्ट लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येतो. तर महत्वाचं म्हणजे आपला आजचा हा लावास सिटीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला नक्कीच आवडला असणार याची मला खात्री आहे. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील जी घंटा बटन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जर नवीन अपडेट तुम्हाला जे काही व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. थँक्यू सो मच. कधी तू रिमझिम झरणारी परसा, कधी तू चमचम करणारी चांदण्या.